आज अहो मसूरची उसळ करणार आहेत. तर ती कशी त्यांनी केली आहे ती आपण पाहूया. सर्वप्रथम आपण इथे हे मसूर आहेत हे 3 तास भिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे. त्याच्यामध्ये मोहरी आहे, जिरं आहे, हिंग आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, संडे गरम मसाला आहे. आणि त्यानंतर फोडणीमध्ये आपण घालणारं साहित्य पाहूया. बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, आलं लसूण पेस्ट आहे, लाल मिरचीचा खरडा आहे थोडासा, कढीपत्ता आहे, किचन किंग मसाला आहे थोडासा, लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवरती मी कुकर ठेवून घेणार आहे. हा कुकर ठेवून घेतला आहे. आता याच्यामध्ये तेल टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. तेल घालून घेतलेलं आहे. हे तेल थोडंसं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी वगैरे टाकून फोडणीचं साहित्य घालून घेणार आहोत. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं असं टाकून घेऊया. टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत. हिंग टाकलाय. आता याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घेणार आहोत आणि त्याला पहिल्यांदा थोडासा फ्राय करून घेणार आहोत. पहा, कांदा थोडासा ब्राउनिश झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो घालून घेऊया. आणि त्याला असं जरा असं हे करूया, फ्राय करूया. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया थोडासा. पहा, कांदा आणि टोमॅटो आपला चांगला फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊया. सर्वप्रथम आपण आलं लसूण पेस्ट घालून घेतोय. त्यानंतर लाल मिरचीचा खरडा आहे तो घालून घेऊया. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया. लाल तिखट, आणि किचन किंग मसाला. खाली लागायला नको म्हणून थोडंसं पाणी मिक्स करूया, थोडंसं अगदी. या मसूरच्या भाजीची रेसिपी थोडी वेगळी आहे माझी करण्याची पद्धत. हे सगळं पूर्ण फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मसूर टाकून त्यांना शिजायला ठेवणार आहोत आणि ते व्यवस्थित तयार झाले की आपण त्याच्यावरती तडका. ॲक्च्युली बाकीचे लोक नुसती मसूरची भाजीच करतात, पण मी त्याच्यावरती तडका देतो. लाल मिरचीचा तडका देणार आहे. दाखवेन तुम्हाला नंतरच भाजी तयार झाल्यानंतर. आता हे व्यवस्थित सगळं असं तयार मिक्स झालेलं आहे, शिजलेलं आहे थोडंफार. तर त्यामध्ये आपण आता मसूर मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये मसूर घालून घेऊया. छानपैकी असं हे सगळं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आता हे मसूर चांगले शिजू देत. अहो आता कुकरचं झाकण लावणार आहेत आणि 3 शिट्या काढून घेणार आहेत. मग तुम्हाला आम्ही दाखवतो. अशा प्रकारे पहा, आपली अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे. आता याच्यावरती आपण झणझणीत असा तडका देणार आहोत. एक नंबर असा तडका देऊन झालेला आहे. आजच्या जेवणाचा मेनू मगाशी अहोंनी केलेली मसूरची तडका देऊन उसळ,
त्यानंतर तुपावरची कढी आमच्या पद्धतीची, भात आणि पोळ्या. तर आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अहोंनी केलेली स्पेशल मसूरची उसळ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.